श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? अष्ट ओरा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पुढील 7 दिवस तुमच्या राशीसाठी कसे असणार आहेत. काहींना यश असणार, काहींना पैसा, तर काहींना नवीन सुरुवात करण्याचा योग, तर काहींसाठी मात्र सावधगिरीचा इशारा आहे. या सर्वांबद्दल सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ह्या आपल्या अष्ट ओरा चॅनलला आणि न्यू नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया, तेही सविस्तररित्या. जाणून घेऊयात राशी चक्रातील पहिल्या राशीविषयी, जी आहे मेष राशी. मेष राशीवाल्यांनो, हा आठवडा कृतीचा आठवडा आहे असे म्हटले तर योग्य ठरेल. पुढील 7 दिवसात तुमची ऊर्जा वाढलेली राहणार आहे, त्यामुळे बऱ्यापैकी तुमच्या सर्व कामात गती असणार आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याची योग्य वेळ आहे असेही इथे दिसते आहे. आर्थिक लाभाची छोटी संधी देखील मिळू शकणार आहे. पण मेष राशीवाल्यांनो, प्लीज या आठवड्यात रागावर मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं असणार आहे, कारण नातेसंबंधांमध्ये संयम ठेवणे जास्त गरजेचं आहे. जर रागावर तुम्ही नियंत्रण नाही ठेवले तर नातेसंबंधांमध्ये कायमचा कडूपणा येऊ शकतो, जो उपयोगी ठरणार नाही, कारण तो कडूपणा कायमस्वरूपी असेल. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर डोकेदुखीचा त्रास संभवतो आहे, त्यामुळे काही गोष्टींची खास काळजी घ्या, जसे की वेळेवर आहार घ्या जो सकस असेल, भरपूर प्रमाणात पाणी प्या, मोबाईलचा वापर शक्यतो कमी करा, वेळेवर झोपा, पुरेशी विश्रांती घ्या. म्हणजे योग्य संतुलित आहार, पुरेशी झोप जर तुम्ही घेतली तर सोबत थोडा व्यायाम पण केला, तर ध्यानधारणा पण सोबत केली तर शरीरासोबत मन देखील ताजेतवाने आणि तणावमुक्त राहण्यास मदत होईल आणि डोकेदुखीचा त्रास होणार नाही. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळण्याचा योग आहे, त्यामुळे निश्चिंत असावे. हा आठवडा तुमचा चांगलाच जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे वृषभ राशी. वृषभ राशीवाल्यांनो, हा काळ स्थिरतेचा काळ असे म्हटले तरी चालणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी स्थिर आणि शांत अशा मिश्र स्वरूपात दिसत आहे. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन करूनच निर्णय घेणे फायद्याचे दिसते आहे. घाईघाईने पैशासंदर्भात निर्णय घेणे पूर्णपणे टाळा, कारण त्यामुळे नफाऐवजी तोटा संभवतो आहे. या आठवड्यात विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण देखील राहणार आहे. आनंदी बातमी मिळण्याचा योग आहे. प्रेमात नात्यांवर विश्वास वाढ झालेली दिसून येईल. काम करत असताना मात्र संयम ठेवणे गरजेचे. घाईघाईमध्ये केलेले काम बिघडू शकते, त्यामुळे अतिघाई न करता शांतपणे काम करा. या आठवड्यात तुमचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक समाधान पण लाभणार आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला खूपच चांगला जाणार आहे. तुम्हाला वृषभ राशीवाल्यांनो, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही की हा वीक तुम्ही फुल्ल एन्जॉय करू शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊयात त्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांनो, ह्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या संवादातून यश मिळणार आहे. नवीन संपर्क लाभदायक ठरणार आहे. तुमच्या मन मोकळ्या बोलण्यामध्ये किंवा बोलण्यातूनच समोरच्यावर तुम्ही खूप छान छाप पडण्याच्या कलेमुळे या आठवड्यात तुम्हाला नवीन ओळखी होण्याचा योग आहे. जर तुम्ही कॉम्प्युटर रिलेटेड म्हणजेच ऑनलाईन वर्क करत असाल तर त्या कामातून तुमची या वीकमध्ये ग्रोथ होणार आहे व त्यातून फायदा देखील होणार आहे. या आठवड्यात लहान प्रवासाचा योग आहे, मात्र आर्थिक व्यवहार करताना जपून विचारपूर्वकच करा, कारण आर्थिक व्यवहारात फसगत होण्याची देखील संभावना आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करताना, मग तो छोटा असो किंवा मोठा, पूर्णपणे विचार करून मगच काय तो निर्णय घ्या.
खर्चापेक्षा बचतीचा विचार जास्त करणे गरजेचं आहे. पैशाची गुंतवणूक करताना योग्य माहिती घ्या. गरजेचे असेल त्यामध्येच ती गुंतवणूक करा. नात्यांमध्ये स्पष्ट वक्तेपणा ठेवा. इगो पूर्णपणे बाजूला ठेवा. ह्या आठवड्यात मानसिक ताण वाढण्याची शक्यता राहील. तो पूर्णपणे टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे ध्यानधारणा करा. आवडते संगीत ऐका. जी गोष्ट तुम्हाला जास्त आवडते त्यातून तुम्हाला जास्त आनंद मिळतो तीच करण्यावर भर द्या. योग्य सकस आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. वेळेवर सर्व गोष्टी करा. एकंदरीत रुटीन फॉलो करा. पाणी भरपूर प्या. आठवड्याच्या शेवटी एक नवीन संधी नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीत राहा. आता जाणून घेऊया कर्क राशीविषयी. तर कर्क राशीवाल्यांनो, हा आठवडा भावनिक संतुलनाचा आहे. म्हणजेच या आठवड्यात तुम्हाला भावनिक चढ उतार अनुभवास मिळणार आहेत. घरगुती विषय महत्वाचे असणार आहेत, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. जोडीदारासोबत वेळ घालवणं खूप फायद्याचं ठरणार आहे किंवा घरातल्यांसोबत देखील तुमचं आनंदी वातावरण तयार करणे खूप फायद्याचे असेल. अचानक खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामात म्हणजेच नोकरीच्या ठिकाणी शांत राहणे जास्त गरजेचे राहील. चिडचिड करून चालणार नाहीये. कामाचे प्रेशर जरा वाढलेलं दिसेल, पण शांतपणे काम केल्यास फायदाच होणार आहे. जोडीदारासोबत गैरसमज करून घेणे पूर्णपणे टाळा. जोडीदारासोबत मन मोकळं संवाद ठेवा. तुमच्या नात्यासाठी तो खूप गरजेचा असणार आहे. आरोग्यात पचन सांभाळा. त्यासाठी योग्य सकस आहार घेण्यावर भर द्या. पाणी भरपूर प्या. व्यायाम पण करा. शांत आणि पुरेशी झोप घ्या. आरोग्याच्या तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मनासारखी एक घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणजेच आठवड्याच्या शेवटी दिलासा मिळणार आहे आणि तणावातून थोडासा रिलीफ देखील मिळेल असे इथे दिसत आहे. त्यामुळे निश्चिंत असावे. आता जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे सिंह रास. सिंह राशीवाल्यांनो, हा आठवडा प्रतिष्ठा आणि प्रगतीचा आठवडा आहे असेच म्हटले पाहिजे. कारण या आठवड्यात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे ॲज अ लीडर म्हणून तुम्ही ह्या आठवड्यात काम करण्याची संधी मिळू शकते असे दिसते. आणि तुम्ही केलेल्या कामाची प्रशंसा देखील होणार आहे. नव्या संधी देखील मिळतील. आर्थिक लाभ या आठवड्यात तुम्हाला संभवतो आहे. या आठवड्यात प्रेमात सकारात्मक दृष्टिकोन राहणार आहे. समोरच्या कडून येणारा योग्य प्रतिसाद तुम्हाला खूप आनंदी ठेवणारे आहे. स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवा. म्हणजेच तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स या आठवड्यात वाढणार आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या पाहिले तर खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन करणे फायद्याचे असेल आणि महत्त्वाचे देखील राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जी गोष्ट करत आहात त्याच्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल असे दिसते आहे. आता जाणून घेऊयात कन्या राशीविषयी. तर कन्या राशीवाल्यांनो, हा आठवडा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल असा दिसत आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी म्हणजेच ऑफिस, जॉब किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा ताण जरा वाढणार आहे. पण काळजी नसावी, कारण त्यातून परिणाम देखील चांगलेच मिळणार आहेत. म्हणजेच कामाच्या त्रासातून पण तुम्हाला योग्य अपेक्षित यश हे मिळणार आहे. प्रमोशनचे योग बनत आहेत. आर्थिक बाबतीत म्हणाल तर खर्च आणि बचत दोन्ही पण होताना दिसेल. म्हणजेच आर्थिक स्थिरता लावेल. कुटुंबातून सहकार्य मिळणार आहे. म्हणजेच सर्व बाबतीत फॅमिली सपोर्ट मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत योग्य आहार, भरपूर पाणी, वेळेवर झोप घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच दिनचर्या पाळणे चांगले राहील. आठवड्याच्या शेवटी केलेल्या कामाचे धावपळीचे फळ देखील मिळणार आहे. ते पाहून तुम्ही खूप समाधानी असणार आहात. म्हणजेच एकंदरीत हा आठवडा तुम्हाला खूपच चांगला जाणार आहे असे म्हटले तरी चालणार आहे. चला तर मग आता जाणून घेऊयात पुढील राशीविषयी, जी आहे तुळा राशी. पण त्याच्या आधी
जर तुम्ही आतापर्यंतचा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला जसे की तुमचे फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स यांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. मे बी त्यांना ह्या व्हिडिओचा खूप चांगला उपयोग होईल निर्णय घेण्यासाठी आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आणि दररोजचे राशीफळ किंवा इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी ॲस्ट्रो ऑरा या आपल्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि काही सजेशन्स सुचवायचे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावर नक्की काम करेन. चला तर मग मंडळी, व्हिडिओला पुन्हा आपण वळूया आणि व्हिडिओ परत पुढे चालू करूया. जाणून घेऊया तुळा राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. तर तुळा राशीवाल्यांनो, ह्या आठवड्यात भागीदारातून तुम्हाला यश मिळण्याचे पूर्ण संकेत दिसत आहेत. प्रेमात असाल तर जोडीदारासोबत जवळीक वाढण्याचा योग आहे, पण भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. खर्च जास्त आणि बचत कमी असे झाले तर पैशांचे गणित बिघडू शकते. त्यामुळे योग्य विचार करून आर्थिक नियोजन करणे हे या आठवड्यामध्ये खूप फायद्याचं राहणार आहे. या आठवड्यात सामाजिक कार्यात सहभाग घेण्याचा देखील तुम्हाला मौका मिळू शकतो. त्यातून तुम्हाला लाभ संभवतो, नवीन ओळखी होतील. त्यामुळे मात्र भावनिक स्थिरता ही तुम्हाला भेटणार आहे. पण भावनिक स्थिरता ही खूप महत्वाची आहे, कारण जर तुम्ही इमोशनल होऊन काही निर्णय घेतला तर तुम्हाला लॉस म्हणजेच तोटा होण्याची देखील शक्यता ही इथे दिसते आहे. प्रॅक्टिकल विचार हा फायद्याचा राहील. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी वाट पाहत आहे असे इथे दिसते आहे. आता जाणून घेऊया त्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीवाल्यांनो, ह्या आठवड्यात अचानक बदल संभवतो आहे, जी तुमच्यासाठी खूपच फायदेशीर असणार आहे. तुम्हाला अचानक नवीन संधी मिळू शकतात. जर नवीन नोकरी शोधत असाल तर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर नवीन संधी मिळण्याचा योग आहे. या आठवड्यात गुप्त योजना सफल होण्याचा देखील योग आहे. म्हणजे सिक्रेटली तुम्ही स्ट्रॅटेजी जर करत असाल तर कामाच्या बाबतीत तर ती देखील सफल होऊ शकते. आर्थिक बाबतीत म्हणाल तर हा आठवडा तुम्हाला खूप चांगला लाभ संभवतो. मात्र रागावर कंट्रोल ठेवणं खरंच गरजेचं असणार आहे, कारण रागाच्या भरात बनत असलेले काम हे बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमोशनल नाही तर प्रॅक्टिकल होऊन विचार करा, त्यातच तुमचा फायदा असेल. आरोग्याची मात्र काळजी करणे जास्त गरजेचे राहील. भरपूर पाणी प्या, सकस आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, भरपूर विश्रांती घ्या. मोबाईलचा वापर शक्यतो कमी करा. मेडिटेशन करण्यावर जास्त भर द्या. दूध, फळं यांचं सेवन जास्त करा. आठवड्याच्या शेवटी हा तुम्हाला खूप मोठा फायदा संभवतो आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला संमिश्र असा जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पुढच्या राशीविषयी, जी आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांनो, या आठवड्यात तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ लाभणार आहे. सर्वच बाबतीत यश मिळताना दिसत आहे. प्रवासाचा योग देखील संभवतो आहे, ज्यातून तुम्हाला फायदा होणार आहे असे देखील संकेत मिळत आहेत. शिक्षणात जे विद्यार्थी आहेत त्यांची इथे प्रगती होणार आहे. म्हणजे अभ्यासासाठी खूपच चांगला काळ आहे. मनासारखा अभ्यास आणि त्यातून मिळणारे यश हे खरेच खूपच चांगले असणार आहे. आर्थिक बाबतीत म्हणाल तर पैसे कमवण्याची नवीन संधी देखील तुम्हाला मिळणार आहे. नव्या नव्या आयडिया देखील सुचणार आहेत. नवीन संपर्क, नवीन ओळखीतून आर्थिक लाभ हा संभवतो आहे. या आठवड्यात आत्मविश्वास पण खूप चांगला वाढणार आहे, ज्यामुळे हा आठवडा तुम्हाला खूपच चांगला जाईल. म्हणजेच या आठवड्यात फायनान्शियली ग्रोथ सोबतच हॅपीनेस पण वाढणार आहे, यात काहीच वादा नाही. आणि आठवड्याची शेवटी तुम्हाला तुमच्या मनासारखे यश देखील मिळेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला खूपच चांगला जाईल. आता जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीविषयी, जी आहे मकर रास. मकर राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुम्हाला स्थिर प्रगती अनुभवास मिळू शकते. म्हणजेच तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. हार्ड वर्क इज इक्वल टू ग्रेट सक्सेस
हे इक्वेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आर्थिक स्थिरता देखील मिळणार आहे. जास्त खर्च होणार नाही याची मात्र काळजी घ्या आणि बचतीकडे लक्ष द्या, तरच फायदा मिळेल. आर्थिक नियोजन फार विचारपूर्वक करा. नवीन गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेताना कुटुंबात चर्चा करून घेतला तर फायद्यातच राहाल आणि फॅमिली बॉन्डिंग पण वाढेल. कामात जबाबदारी पण वाढण्याचे खूप संकेत चांगले दिसत आहे, पण काळजी करायची गरजच नाहीये, कारण जबाबदारी निभावण्यास तुम्ही पूर्णपणे सक्षम असणार आहात. मात्र आरोग्याच्या बाबतीत जरा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष अजिबात करू नका. योग्य आहार घ्या, सकस आहार घ्या, बाहेरचे खाणे पूर्णपणे टाळा, पाणी भरपूर प्या, पुरेशी झोप घ्या, मोबाईलचा वापर जो आहे तो पूर्णपणे कमी करा. आठवड्याच्या शेवटी मनासारख्या गोष्टी होताना दिसतील, म्हणजेच आठवड्याच्या शेवटी सकारात्मक पण अपेक्षित परिणाम दिसणार आहेत. पण पॉझिटिव्हिटी ठेवणे हे खूप गरजेचे राहील या आठवड्यामध्ये, तरच तुम्ही हॅपी फील करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया ह्याच्या पुढच्या राशीबद्दल, जी आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांनो, हा आठवडा तुम्हाला नवीन कल्पना सुचवणारा असणार आहे, ज्या तुमच्यासाठी खूपच फायद्याच्या असतील. पण तुम्हाला यासाठी तुमच्या मित्रांची देखील मदत मिळणार आहे. जर तुम्ही नवीन कोणतीही योजना चालू करणार असाल तर, किंवा आर्थिक बाबतीत काही नियोजन किंवा निर्णय घेणार असला तर हा आठवडा खूप चांगला आहे. पैशाची आवक देखील वाढणार आहे. अडकलेला पैसा किंवा जुनी येणी देखील परत मिळण्याचे योग आहेत. मात्र इमोशनल होऊन निर्णय घेऊ नका, तर प्रॅक्टिकल होऊनच विचार करा, हेच मी तुम्हाला इथे सांगेन. कारण प्रॅक्टिकल होऊन जर तुम्ही विचार केला तरच त्यातनं तुम्हाला फायदा संभवतो आहे. म्हणजे जिथे गरज आहे तिथे इमोशनल आणि गरज आहे तिथे प्रॅक्टिकल, असं भावनिक संतुलन राखलं तर खूपच चांगलं आहे. आठवड्याच्या शेवटी नवीन दिशा म्हणजे न्यू डायरेक्शन मिळणार आहे. जर तुम्ही नव्याने सुरुवात करणार असलात तर योग्य निर्णय घेण्यासाठी हीच खरी योग्य वेळ आहे, असे तुम्ही जर म्हटलं तरी चालू शकतं. चला तर मग जाणून घेऊया राशी चक्रातील शेवटच्या राशीबद्दल, जी आहे मीन राशी. मीन राशीवाल्यांनो, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानाची साथ मिळणार आहे. म्हणजेच योग्य निर्णय घेण्यासाठी तुमचा सिक्स सेन्स तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहे. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक ग्रोथ, म्हणजेच जी तुमची धार्मिक वृत्ती आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे, जी तुमच्यासाठी मनशांती मिळण्यास खूप सोपी होणार आहे, त्याला मदत भेटणार आहे आणि ही तुमच्यासाठी फायद्याचीच असणार आहे. मनापासून केलेल्या कामात प्रगती मिळणार आहे. मात्र आर्थिक बाबतीत जरा सावधगिरी बाळगा, कारण नफ्याऐवजी तोटा होण्याची चान्सेस जास्त दिसत आहेत. योग्य निर्णय घेऊन आर्थिक गोष्टींचे योग्य नियोजन करणे गरजेचं असणार आहे. या आठवड्यात विश्रांती ही जितकी घेता येईल तेवढी घ्या, आवश्यक आहे, कारण ते योग्य आहार, पुरेशी झोप, भरपूर पाणी प्या आणि मनशांतीसाठी ध्यान करणं, मेडिटेशन करणं ह्या गोष्टींवर भर देणं. प्लीज ह्या गोष्टी तुम्ही ह्या आठवड्यात कंपल्सरी फॉलो करा. हा आठवडा शेवटी सकारात्मक ऊर्जाच देणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, हे होते ह्या आठवड्याचे पुढील 7 दिवसांचे राशी भविष्य. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येत आहेत आणि तुमची रास आणि तुमचे उद्दिष्ट कमेंटमध्ये मला लिहून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आपल्या फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा. काय माहीत, त्यांना ह्या व्हिडिओमुळे निर्णय घेण्यास मदत देखील होऊ शकेल, त्यांना ह्या व्हिडिओची गरज देखील असेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लक्षात ठेवा, युअर डेस्टिनी इज नॉट रिटन बाय लक, इट इज क्रिएटेड बाय युअर ॲक्शन्स. म्हणजेच नशीब तुमच्यावर अवलंबून नसतं, तर तुमच्या निर्णयांवर आणि प्रयत्नांवर अवलंबून असतं. योग्य दिशा निवडा आणि पुढे चालत राहा. परत भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसोबत.
हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ कृपा करो. आपला दिवस शुभ जाओ. थँक्स फॉर वॉचिंग.